4 वाजल्यापासून ही मंडळी आणि 3 माईक वरनं बक्षीस फक्त पुकारतायत. म्हणजे विचार करा, पैलवान जिंकला हारला आलेल्या पैलवानाचा यथोचित सन्मान आमच्या या पेरगुट मध्ये झाला पाहिजे, ही भावना उदात्त ठेवून. आणि म्हणून का लोक या खेळाला एवढं भाग्य मिळालं हो, या खेळाला पैलवान केला. म्हणून पैलवान म्हणजे गावाचं वैभव, पैलवान म्हणजे गावाचं वैभव आहे. म्हणून पैलवानकीनं जो सन्मान मान सन्मान दिलेला आहे, शासन दरबारी तो मान सन्मान कुठेही जा, लग्न कार्यात गेला तरी पैलवानकीला एक आपुलकीनं लोक पाहत असतात. म्हणून माझी कधी पैलवान होत नाही. अखंड अखंड गामा पैलवान वयाच्या 64व्या वर्षी होती. गामा गुंगाचं मल्ल 1926 सालात कोल्हापूर शाहू राजश्री शाहू पुत्र राजाराम महाराज चालू कुस्ती पृथ्वीराज मोळ आणि धर्मेंद्र कोहली या कुस्तीमध्ये जर पृथ्वीराज मोळ विजयी झाला तर सदाशिव निकटे यांच्याकडनं तब्बल 51,000 रुपयाचं बक्षीस आहे पृथ्वीराज मोळसाठी. वा, हे दातृत्व टाळ्या वाजवा की राव जरा. सोपं आहे का? कोणी कुणाला 5 रुपये हल्लीच्या गाणी देत नाही. वा मागा उद्या बरं कुणाला देतील का? कुस्तीच्या आखाड्यातच हे. म्हणून हा का तरुण पिढी पुढे चालू दोन्ही कुस्त्या निकाली झाल्यात. बोला. म्हणून समर्थ रामदास स्वामीनं गाव तिथे तालीम आणि तालीम तिथे मारुतीचं मंदिर का बांधलं? तरुणांनी मला संवर्धन करावं. वेळ पडली तर चालू कुस्तीवरती हो रमेशांना पवळ्यांचे दोन्ही कुस्त्या 5,000 रुपये. कुस्त्या निकाली झाल्या 5,000 रुपये. दादा शेळके त्याचं नाव लढवय्या मल्ल आणि पृथ्वीराज पाटीलचे संतोष भाऊ दगडेंच्या समोर चिक्का टेके टक्कर. ओ बाबा 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 बाबा, पिरंगुटचं मैदान तापलं. आता मशीनही तापलं. शांत बसा, डोळे मिठूच नका आता. है ना, हे भव्य दिव्य मैदान परत चिगर आणि चिनारी हिम्मत मर्दा तो मदत खुदा घोषणा देण्याचा दादा शेळकेचा आटोकाट प्रयत्न आणि त्यातून निसटण्याचा आटोकाट पृथ्वीराज पाटीलचा. चालू कुस्ती पृथ्वीराज मोळ यांच्यावरती तुषार बुंडे यांच्याकडून 2,000 रुपये. ही चिवट आणि चिवट झुंज. वा रे वा, ग्रामस्थ मंडळ. आणि ही कुस्ती आहे, सोपं नाही. दिमाखानच कुस्ती करायची. सातारला फायनलला विशाल बनकर माऊली कोकाटे दिमाखानं फायनलला कुस्त्या केल्या, दिमाखानं. आणि म्हणून कदा मिळवायची ही चित्त उरा अशी बाळगली. पृथ्वीराज मोळच्या कुस्त्यासाठी निवृत्ती पवळे 1,000 रुपये जमा आलेत पैसे. महेंद्र गायकवाड प्रिन्स कोहली मैदान में आइए. महेंद्र गायकवाड लवकर या. प्रिन्स कोहली नाही आला तर आपला एकट्याचा सत्कार करू आपण. प्रिन्स कोहली तैयार रहिए, आप टाइम वक्त पर नहीं आएंगे तो वो जो पहलवान है महेंद्र जी गायकवाड का सम्मान किया जाएगा. अरे वाह तो वाह, काय कुस्ती चालली रे. वा रे वा, बहादर. म्हणून ही अशी मर्दुमकी सोपं नाही, सोपं नाही. कष्टाचं मेहनतीचा अहोरात कुस्ती म्हणजे तपश्चर्या, तपश्चर्या. नाही कुठं चला आता. आणि म्हणून ते ज्याचं त्यांनाच निस्तारायचे. पृथ्वीराज आणि धर्मेंद्र कोहली कुस्ती लढी आहे. पैलवान काटाच लढते. धर्मेंद्र कोहली पंजाब केसरी राजश्री शाहू महाराजांना पंजाबचेच पैलवान. भोला पंजाबी, सादिक पंजाबी, गोगा पंजाबी, अनेक नामवंत पैलवान कोल्हापूरला आणले. त्या तोडीचे आपले पैलवान व्हावेत. आणि म्हणून पैलवानांना खुराक सगळीच व्यवस्था पैलवानांसाठी अहोरात्र जडल्या आणि तालीम निर्माण केल्या. कारण ही शक्ती राष्ट्राच्या कामासाठी निश्चितपणे. कारण बलवंत बलपासणीशिवाय पर्याय नाही. दूरदृष्टीचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वस्ताद म्हणजे गावचा सेनापती असायचा.
खेड्यांचं रक्षण केलं, माय बहिणीच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून त्यांनी भांड पोरं तालमी सराव करू लागली. खेड्यांचं रक्षण केलं. इतका काळ 325 वर्षे अन्याय आणि अत्याचार फुलत्या निखाऱ्यासारखे या भूमीवरती आपल्यावरती पडत होते. परंतु याच पुण्यभूमीमध्ये राष्ट्रमाता जिजामाता आणि बालशिवा आले आणि इथूनच एक एक मावळा निर्माण केला. सरसेनापती सर्वात थोडे जाणते बाजी पासलकरांच्या नेतृत्वाखाली पळीच्या पळी मर्दांची मावळ्यांची निर्माण झाली. तेव्हा हे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा, हे राज्य व्हावे आणि मच्छी कोथा मारण्याचा प्रयत्न पृथ्वीराजचा पहा. परत वारे वा ओ तो भी बच गया. बाबा 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 निर्णय थांबा. खाली बसा प्रोजेक्ट, खाली बसा. ऐका थांबा, खाली बसा थांबा. पंच ऐका थांबा. आम्ही हा आणि संतोष दगडे वा कुस्ती. ओ डंकी मारली पहा. टाळ्या वाजवून गिराव जरा मंडळी. ओ रंगवली की छत्रपती शिवाजी महाराज की. वा असं पिरगोटचं मैदान. इथं आहे का गर्दी हटली का? इथं मिळमिळीत चालत नाही. चलो प्रिंस कोहली मैदान में आइए. प्रिंस कोहली मैदान में आइए. महेंद्र गायकवाड मैदानात या. वा शिरशीगावचा मल्ल मंगळवेढा महेंद्र गायकवाड आणि पंजाब. संभाजी आंग्रे खालकर तालमीचे वाजता संभाजी आंग्रे. अनेक या तालमीनं पैलवान घडवले. खालकर तालीम वाजता संभाजीराव आंग्रे, राजाभाऊ मोहोळ उपमहाराष्ट्र केसरी, त्यांचा चिरंजीव हा पृथ्वीराज. वडिलांना पैलवानाच्या माग अहोरात्र पैलवान, एवढा मोठा पैलवान सांभाळणं, कुठे जखम होऊ नये कुठे लागू नये इतकी काळजी आई वडिलांना आणि वस्तादांना असते. हे बिराजदार मामा नेहमी सांगत आहे. सगळं करता आलं म्हणले, परंतु माझ्याकडं बाकी मला काही उद्योग व्यवसाय करता आला नाही पोरांच्या माग. कारण पैलवानांना रनिंगला जात सायकलवर जायची मागे. महेंद्र गायकवाड पैलवान इतकी काळजी वस्तात घ्यायची आणि आई वडिलांना त्याही पेक्षा आपल्या घरात एवढा मोठा तगडा पैलवान आहे, कुठेही त्याला जखम होऊ नये. आणि म्हणून हे सांभाळणं, ही दौलत, ही संपत्ती सांभाळणं सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून पिरगुडच्या सर्व दानशूर मंडळींना सडळ असते. आजचं हे अखंड महाराष्ट्राला दिशा देणार एक नंबर दिशा देणारं मैदान आणि आयोजन इतकं नेटकं केलं, देखणं नेटकं केलं. उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी, गावचे सरपंच, आजी माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांनी सगळे तरुण कार्यकर्ते, महत्वाचे तरुण कार्यकर्ते. कारण वडीलधाऱ्यांचा मान सन्मान, त्यांचे संस्कार, आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचा मान सन्मान हा तरुणांच्या वरती अवलंबून आहे. पुढच्या पिढीवरती गावचे श्रेष्ठ मंडळी, गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील पदाधिकारी असतील, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती पथावर असतील. आणि म्हणून येताना काय आणलं नाही, जाताना वा आणि हो परत बच गया. काही कुस्ती चालली वा. शबाज दादा, शबाज पृथ्वीराज, दोघेही आक्रमक झाले. स्वप्न 3,51,000. धर्मेंद्र कोहली लढे पैलवान अभी तक कुछ नहीं किया. पृथ्वीराज कुस्ती करा. निकाली जिथं निकालच आहे पिरगुडच्या मैदानात. चलो धर्मेंद्र कोहली पहलवान लड़े पहलवान. प्रिंस कोहली जल्दी आई. एक कुश्ती होने के बाद दूसरी कुश्ती
हा नाही नाही केलाय पुकार महेंद्र. आता होऊ द्या, एक होऊ द्या आणि मध्ये घ्या. चलो अंदर आइए. पृथ्वीराज मध्ये घ्या. या नॅशनल स्पर्धा सातत्यानं लढतोय पृथ्वीराज. तेवढा विरोधा वयानं कमी, परंतु कष्टही तेवढेच आहे. त्याच्या पाठीमागं त्याच्या आईवडिलाचे कष्ट महत्वाचे आहेत, वस्तादांचे कष्ट महत्वाचे आहेत. आणि म्हणून एक पैलवान घडवण्याच्या काळात आणि ती टिकून ठेवली अगदी सामान्य लोकांना. आणि हजारो लोक पाठीशी आहेत. अखंड तालुका नव्हे, आज बिरगुटच्या यात्रेमध्ये हे सिद्ध झालं. एवढी तुफान गर्दी, कारण इथल्या कमिटीचं आयोजन अतिशय सुंदर असतं. सर्वांचं आदरातिथ्य. म्हणून मान द्या, ज्ञान द्या आणि दान द्या. म्हणून राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते तंदरे. आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे. शहाणे करून सोडावे सकल जन. ते ज्ञान द्यावं लागतं सर्वांना. आणि दान दिलं की धन वाढतं. आणि मर्दूम केला आणि पुरुषार्थाला आणि पैलवान केला दिलेलं दान, त्याचा आनंदच वेगळा आहे. आनंदच वेगळा आहे. पहा, आल्यापासून आपल्या सगळ्याच भागांमध्ये अनेक गावचे कुस्ती, पण पेरगुटनं आज उच्चांक रेकॉर्ड बनवलं. आल्यापासून कुणीही 1 मिनिट माईक थांबवलं नाही. आलेल्या पैलवानांना यथोचित भरघोस असं बक्षीस देऊन लढत राहा, जिंकत राहा, पदक मिळवत राहा, हा संदेश या बक्षिसामधून आहे. बक्षीस दिलं म्हणजे काय, हा संदेश आहे. पदक खेचून आणा, काशाबाचा वारसदार निर्माण व्हावा. हो, आणि काय कर 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 वारे वा बहात्तर. हो, तुफान कुस्ती झाली. शबाद ताना शिर्के, शबाद पृथ्वीराज. हे मल्ल युद्ध आणि परत हो पट काढून वारे वा बहात्तर. हो, अशी जिगर. हो, चला बस. हो हो हो, ऐका, हे दोघांसाठी टाळ्या वाजवा. दोन्ही पैलवान आपले. विजय झाला पृथ्वीराज तरे, पृथ्वीराज पाटील विजयी. दादा शेळके हा भागासारखा लढला. तर आताच्या कुस्तीला आपली पोर आहे दोन्ही पैलवान. क्लब 500 रुपये. बापू